आज आपण भेटलोय महाशिवरात्रीच्या दिवशी ध्यान करायला. जसं पितृपक्षाचं महत्त्व आहे तसंच महाशिवरात्रीचं पण खूप महत्त्व आहे. तर आज आपण जास्त न बोलता फक्त वेळ ध्यानालाच देऊया, जास्तीत जास्त वेळ ध्यानाला देऊया. त्यामुळे सुरुवात करते. सर्वात पहिले आपण फक्त श्वासाकडे आणि म्युझिककडेच लक्ष द्यायचं आहे, बाकी कुठे काही बघायचं नाही आहे. मी जे बोलेन तरीसुद्धा डोळे उघडायचे नाही आहेत. शांतपणे डोळे मिटून फक्त श्वास कसा घेतोय कसा सोडतोय ह्याच्यावरती लक्ष द्या. हात कसेही ठेवा, पाय हलवले तरी चालेल, तसं काही हे नाही आहे. पण तुम्ही शांत फक्त श्वासाकडे लक्ष द्या आणि म्युझिक काय ऐकू येतं आहे किंवा मी काय बोलते आहे त्याच्याकडे लक्ष देऊन ते फॉलो करा. बाकी पूर्ण शांत राहा. आता 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. श्वास घेताना सगळ्या चांगल्या शक्ती, देवी देवता, सगळ्यांच्या चांगल्या इच्छा, देवी देवतांचे आशीर्वाद सगळे आत ओढून घेतोय. पूर्ण श्वास मोठा घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि तो 1 सेकंद श्वास रोखून ठेवा. म्हणजे त्या सगळ्या चांगल्या शक्ती, चांगल्या एनर्जीज सगळ्या आपल्या शरीरात पसरत चाललेत. पूर्ण अनुभवा. आणि श्वास सोडताना आपल्या आतल्या चिंता, काळजी, दुःख, वाईट गोष्टी, वाईट प्रसंग सगळे बाहेर सोडून देतोय. पूर्ण रिलॅक्स व्हा. 3दा मोठा श्वास घ्या. A very warm welcome in this releasing, clearing, healing meditation. आजच्या दिवशी आपण फक्त आपल्या पूर्वजांचे, त्यांचे आभार मानायचे, त्यांना नमस्कार करायचा आणि आपल्या ध्यानाला सुरुवात करायची. सर्वात पहिले आपण धरणी मातेचे आभार मानूया. हे धरणी माता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कुठल्या जन्मात काही त्रास झाला असेल, दुखावलं गेलं असेल तर आम्हाला क्षमा कर. पण आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. पूर्ण रिलॅक्स व्हा. नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी वदनाब्ज वृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय. हे जलदेवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कधी काही त्रास झाला असेल, दुखावलं गेलं असेल तर आम्हाला क्षमा कर. पण आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. श्वास घेताना सगळ्या शक्ती, सगळ्या एक आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये, हाडांमध्ये, प्रत्येक कानाकोपऱ्यात पसरत चालली आहेत. देवी देवतांचे आशीर्वाद, शक्ती. आणि श्वास सोडताना सगळ्या वाईट शक्ती बाहेर सोडून देतोय. पूर्ण रिलॅक्स व्हा. श्रीनीलकंठाय कुशध्वजाय तस्मै शिखाराय नमः शिवाय.
अग्निदेवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कधी काही दुखावलं गेलं असेल, त्रास झाला असेल, तर आम्ही तुझी मनापासून माफी मागतो. आम्हाला क्षमा कर. पण आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. हे वायुदेवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून कधी तुला काही त्रास झाला असेल, दुखावलं गेलं असेल, तर आम्ही तुझी मनापासून माफी मागतो. आम्हाला माफ कर. पण आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. हे आकाश देवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कधी काही दुखावलं गेलं असेल, कुठल्या जन्मात तुला काही त्रास झाला असेल, तर आम्हाला माफ कर. पण आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. Higher self, spiritual guides, all divine masters, all divine guides, all divine angels, Mahakal, Mahakali, Tridev, Tridevis, Lord Shiva, Ma Parvati, Lord Vishnu, Ma Lakshmi, Lord Brahma, Ma Saraswati, and all mighty gods and goddesses across all dimensions of diamond space, all frequencies, diamond consciousness, platinum consciousness, omega consciousness, alpha consciousness, Christ consciousness, Krishna consciousness. Please support me in this healing, releasing, integration meditation. Please support me, please support me, please support me, please support me. I also invite Father, Son, Mother, Moon. Please support me, please support me, please support me, please support me. I also invite Father God, Mother God. Please support me, please support me, please support me. Shivaya Gauri Vadana Jagunda Suryaya Daksha
आता पूर्ण रिलॅक्स व्हा. विचार करा, तुमचे आई वडील तुमच्या समोर उभे आहेत, आपण सगळ्यांशी बोलतोय. त्यांचं स्वागत करतोय. आपण एका मोठ्या पिरॅमिडमध्ये बसलोय. त्या सगळ्यांना पण आपण आपल्या बरोबर पिरॅमिडमध्ये बसायला घेऊन जातोय. पूर्ण विचार करा. आई वडील दिसत आहेत, त्यांचं स्वागत करतोय. हळद कुंकू लावून त्यांचा आदर सत्कार करतोय, त्यांना नमस्कार करतोय. आणि त्यांना आपल्यासोबत ध्यानासाठी बसवतो. त्यांना विनंती करा आपल्यासोबत ध्यानासाठी बसायची. त्यांना विचारा, तुम्हाला काही सांगायचं राहिलंय, कुठल्या गोष्टी राहिलेत त्या आम्हाला आज समजू देत. पूर्ण शांत मनाने. आता सासू सासऱ्यांना बसवतोय, त्यांचा पण आदर सत्कार करतोय. त्यांना बोलवलं, त्यांना हळद कुंकू लावून अक्षदा वाहिल्या. नमस्कार केला. त्यांना पण विनंती केली आपल्यासोबत पिरॅमिडमध्ये ध्यानासाठी बसण्यासाठी. ते पण बसले. त्यांना पण विचारा, कुठली गोष्ट राहिली आहे, काय राहिलंय तुम्हाला सांगायचं, ते आम्हाला आज समजू दे. कुठली गोष्ट आठवण करून देत आहेत, काय सांगतायत. त्यांना पण विनंती करा की डोळे मिटून आमच्या बरोबर ध्यान करायला बसा. आता आपले आजी आजोबा, आईकडचे वडिलांकडचे दोन्हीकडचे आजी आजोबा समोर दिसत आहेत. त्यांचा पण आदर सत्कार करा. त्यांना वस्त्र देऊन त्यांचा मान करा. हळदी कुंकू लावा, गंध लावा, अक्षदा लावा. त्यांचं औक्षण करा. त्यांना फूल द्या. नमस्कार करूया. ते आपल्या डोक्यावर प्रेमाने आशीर्वादाचा हात ठेवतायत. तो शांतपणे अनुभवा. त्यांना काय सांगायचंय ते ऐकून घ्या. ते काय सांगतायत, कुठल्या गोष्टींची आठवण करून देत आहेत. त्यांना विचारा. पूर्ण शांत व्हा. त्यांनी काय सांगितलं ते लक्षात ठेवा. आणि त्यांना पण विनंती करा की आमच्या बरोबर पिरॅमिडमध्ये ध्यान करायला बसा.
त्यांना पण हात धरून आपल्याबरोबर त्या पिरॅमिडमध्ये बसवा. आता त्यांच्याही वरच्या पिढ्या आली आहेत बघा. आजी आजोबांचे आई वडील म्हणजे आपले पणजोबा पणजी, ते पण सगळे लाईनीत उभे आहेत. त्या सगळ्यांचा मान करा. सगळ्यांना धोतर जोडी, नऊवारी साडी, सगळ्यांना तुम्ही देताय, मान करताय. हळद कुंकू, गंध, अक्षदा, औक्षण करतोय. त्यांना फूल दिलं, अत्तर लावलं, त्यांना नमस्कार केला. आणि त्यांनी प्रेमाने आपल्या पाठीवर हात ठेवला, आशीर्वाद देत आहेत. त्या आशीर्वादाचा स्वीकार करूया. त्यांना पण विनंती करूया आपल्याबरोबर आपल्या पिरॅमिडमध्ये बसण्यासाठी. ते पण येऊन बसलेत पिरॅमिडमध्ये. आता आपली सगळी भावंड, सख्खी भावंड, चुलत भावंड, मावस मामे आत्ते, सगळेजण आपल्या समोर उभे आहेत. त्या सगळ्यांचा पण मान करा. त्यांना काय हवंय काय नकोय विचारा. त्यांना पण हळद कुंकू, गंध, अक्षत, औक्षण करा. त्यांच्या पण पायावरती पाणी वाहा. त्यांचा मान करा. आणि त्यांना पण विनंती करा की आमच्याबरोबर आज या पिरॅमिडमध्ये ध्यानासाठी बसा. सगळ्यांना तिथे शांत पिरॅमिडमध्ये बसवा. कोण काय सांगते, कुठल्या आठवणी सांगते, कुठली गोष्ट आपल्याकडनं राहिली त्याची आठवण करून देते. ते शांतपणे ऐकून लक्षात ठेवा. आता पुढे नवऱ्याचे भाऊ बहीण, ते पण लाईनीत सगळे उभे दिसत आहेत. त्यांचा पण तसाच मान करा. हळद कुंकू लावा, गंध लावा, अक्षदा व्हा. त्यांचं पण औक्षण करा. पायावर पाणी वाहा. फूल देऊन त्यांचं स्वागत करा.
त्यांना पण विचारा, माझ्याकडनं काय राहिलं, कुठली गोष्ट राहिली. ते शांतपणे ऐकून घ्या आणि नंतर त्यांना पण विनंती करा आपल्याबरोबर त्या पिरामिडमध्ये बसण्यासाठी. आता आपला पिरामिड हळूहळू पूर्ण भरत चाललाय. आता आपली भावंड झाली. आता काका काकू, आत्या, मामा, मामी सगळ्यांना समोर बघा. सगळे उपस्थित राहिलेत. आजच्या दिवशी आपल्याला भेटायला आलेत. मनात आणू नका जिवंत आहेत नाहीत. सगळेजण आज उपस्थित आहेत. ते आपण सगळ्यांचा मान करा. हळद कुंकू लावा, गंध लावा, अक्षदा व्हा. त्यांना पण वस्त्र देऊन त्यांचा मान करा. सगळ्यांच्या पायावर पाणी टाका. पाय धुवा. ते काय सांगतायत ते शांतपणे ऐकून घ्या. आता त्यांना पण आपल्या सोबत या पिरामिडमध्ये बसण्यासाठी विनंती करा. त्यांना पण बसवा आपल्या सोबत ध्यान करायला. आता आपले सगळे शिक्षक, मग ते शाळेतले असू देत, क्लासमधले असू देत, कॉलेज, अजून कुठला छंद वर्ग लावलेला तिथले शिक्षक असू देत, सगळ्यांना समोर आले तसं पहा. समोर दिसतायत तुम्हाला. त्या सगळ्यांना पण नमस्कार करा. त्यांचा पण मान करा. हळद कुंकू, गंध, अक्षदा, त्यांचे पण पाय धुवा. पायावर स्वस्तिक काढा. त्यांना पण शाल श्रीफळ देऊन त्यांचा मान करा. ते पण काय सांगतायत ते ऐकून घ्या आणि त्यांचा पण हात धरून त्यांना आपल्या सोबत ध्यानासाठी या पिरामिडमध्ये बसायला सांगा. पूर्ण पिरामिडमध्ये शांतता पसरली आहे.
सगळेजण ध्यानाला बसलेत. आता आपली मुलं, त्यांचा पण मान करा. त्यांना पण हळद कुंकू, गंध, अक्षत, त्यांचं पण औक्षण करा. पाय धुवा, स्वस्तिक काढा. त्यांना पण वस्त्र देऊन त्यांचा मान करा. ते काय सांगतायत ते ऐकून घ्या. त्यांना पण आपल्यासोबत पिरामिडमध्ये बसवा ध्यानासाठी. पूर्ण सगळीकडे शांतता पसरली आहे. पिरॅमिडमध्ये सगळीकडे प्रकाश दिसतोय. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक शांतता पसरली आहे. जे एवढे दिवस कोणाच्या चेहऱ्यावर प्रश्न दिसत होते किंवा आपल्याला कोणाची भीती वाटत होती, कसं जायचं कोणापुढे, शिक्षकांसमोर, तो एक धाक, ते सगळं आज सगळं सोडून देऊन आपण सगळे एकत्र ध्यान करतोय. पूर्ण शांत झालोय. आता आपले पाळीव प्राणी, ह्या जन्मातले, मागच्या जन्मातले, किंवा आपल्या आई वडिलांच्या काळात किंवा आजी आजोबांच्या काळात काही असतील पाळीव प्राणी, ते कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, कोणीही असू देत, ते सगळे समोर आलेत असा विचार करा. त्यांचा पण आदर सत्कार करा. त्यांना पण हळद कुंकू, गंध, अक्षदा, त्यांचे पण पाय धुवा. त्यांना पण आपल्यासोबत या ध्यानासाठी बसवा. त्यांना पण काय सांगायचंय, ते काय सांगतायत ते नीट ऐकून घ्या. ते कुठली तरी आठवण करून देत आहेत, काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत.
आता आपल्या भावंडांची मुलं, शेजारचे पाजारचे, शेजारी आपले, आत्ताचे आधीचे सगळेजण आपल्याला दिसत आहेत. त्या सगळ्यांचा पण तसाच मान करा. हळद कुंकू, अक्षदा, गंध, पाय धुवा, त्यांचं पण औक्षण करा. फूल द्या, वस्त्र द्या. आणि त्यांना पण आपल्यासोबत या आज पिरॅमिडमध्ये ध्यानासाठी बसायला सांगा. हे धरणी माता, जलदेवता, अग्निदेवता, वायुदेवता, आकाश देवता, तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून विनंती करते. हायर सेल्फ, स्पिरिच्युअल गाईड्स, गणपती बाप्पा, सगळ्यांचं रक्षण कर. सगळ्यांना पूर्ण हील कर. प्रत्येकाच्या रूट चक्रापासून हायर चक्रापर्यंत पूर्ण हिलिंग होऊ दे. पूर्ण रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. दोस्तों माइक्रोसॉफ्ट एक्सेल को अगर आप एडवांस लेवल पे सीख जाते हो तो आप वर्क फ्रॉम होम के लिए भी रेडी हो जाते हो. इंडिया के किसी भी संपूर्ण आणि ही जी भिंती वर्तन आहे संपूर्ण भिंती सडलेली कधी कोसळलेले सांगता येणार नाही. हनुमान मंदिर फार पुरातन मंदिर असून ते एकदम मोडकळीला आलेले आहे आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. मंदिर हे हाचरा फक्त श्वासाकडे लक्ष द्या. श्वास कसा घेतोय, कसा सोडतोय. पूर्ण रिलॅक्स. सगळ्या वाईट शक्ती बाहेर निघून जात आहेत.
आपल्याला रोजच्या जीवनात जे मदत करतात, कचरा घेऊन जाणारे किंवा दारावर आपल्याला कोणीही काही आणून देतं, मग तो कुरिअरवाला असू दे, दूधवाला असू दे, पेपरवाला असू दे, त्या सगळ्यांचे पण आज मान करूया. त्यांना पण हळद कुंकू, अक्षत, गंध, पाय धुया. सबसे बेस्ट मैं चॉइस है त्यांना पण विनंती करूया की आमच्याबरोबर आमच्या या पिरॅमिडमध्ये येऊन बसा. पूर्ण शांत व्हा. ते पण आपल्याबरोबर आपल्या पिरॅमिडमध्ये येऊन बसलेत. आता आपले मित्रमैत्रिणी, मग ते शाळेतले असू देत, कुठलेही असू देत, ते पण सगळे आज आपल्या समोर उभे आहेत. त्यांचा पण मान करूया. त्यांना पण हळद कुंकू, गंध, अक्षदा, त्यांचे पण पाय धुतले, औक्षण केलं, वस्त्र देऊन मान केला. आणि त्यांना पण विनंती केली की आपल्यासोबत आपल्याबरोबर ध्यान करायला ह्या पिरॅमिडमध्ये बसा. ते पण येऊन बसले. आता पूर्ण पिरॅमिड सगळ्यांनी भरून गेलाय. मगाशी जो रिकामा वाटत होता, आता तो पूर्ण भरून गेलाय. सगळे शांतपणे ध्यान करतायत. सगळे देवी देवता प्रसन्न होऊन वरून बघतायत. गंगा माता तिचा वर्षाव करतीये. आपल्या प्रत्येकावर ती पाण्याचं प्रोक्षण होतंय. पाणी पडतंय. त्या प्रत्येक थेंबानी आपण धुवून निघतोय. आपल्यातल्या सगळ्या वाईट शक्ती, वाईट एनर्जी, वाईट प्रसंग सगळे धुवून निघतायत. फक्त गंगा माताच नाही, सगळ्या नदी, जलदेवता सगळ्यांना आज आपण मनापासून नमन करूया. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, भागीरथी, अजून तुमच्या आजूबाजूला कुठल्या देवी देवता, नद्या, जलप्रवाह असतील, समुद्रदेव, सगळ्यांना आज आपण वंदन करूया. कारण त्यांच्या प्रवाहाबरोबर आपल्या सगळ्या वाईट शक्ती, वाईट एनर्जी वाहत जातात.
आपण पूर्णपणे शुद्ध होतो. I made a mistake in my life. पूर्ण रिलॅक्स व्हा. आता सगळीकडे पूर्ण शांतता. देवी देवतांचे स्वर फिरताना दिसत आहेत. भंडारा उधळलेला दिसतोय. सगळे देवी देवतांचे आशीर्वाद, सगळ्या चांगल्या शक्ती, त्या वातावरणातल्या सगळ्या चांगल्या शक्ती आपण आत ओढून घेतोय. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर सगळे देवी देवता, त्यांचे आशीर्वाद, पूर्वजांचे आशीर्वाद, त्यांचा पूर्ण मनाने स्वीकार करूया. पूर्ण रिलॅक्स होऊन शांत मनाने सगळ्या आशीर्वादांचा स्वीकार करा. आता एक एक करून सगळ्यांना सांगूया की तुम्ही तुमच्या लाईटमध्ये परत जा. जसजसं आपण सगळ्यांना पिरॅमिडमध्ये आजच्या दिवसासाठी बोलवलेलं, तसंच आता त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांना निरोप देऊया.
आपल्या आजूबाजूला असलेले सगळे आत्मे, सोल आणि पिरामिडमध्ये बसलेले सगळे आपले सख्खे सोयरे, त्या सगळ्यांना विनंती करूया की आम्ही तुमच्या आशीर्वादांचा स्वीकार केला आणि आता तुम्ही परत तुमच्या जागी जा. पूर्ण स्वीकार करूया आणि त्यांचा निरोप घेऊया. सगळे एक एक करून परत चाललेत. हे महाकाल महाकाली, जे जे आज या ठिकाणी उपस्थित होते त्या सगळ्यांना परत आपापल्या ठिकाणी जाऊ दे. ही मी विनंती करते. आता एक एक करून सगळे जण परत आपापल्या ठिकाणी चाललेत. हळूहळू भरलेला पिरॅमिड रिकामा होताना दिसतोय. आपल्याला मदत करणारे सगळे एक एक करून गेले. भावंड, मुलं, मित्रमैत्रिणी, शेजारचे, सगळे एक एक करून परत आपापल्या जागी चाललेत. आई वडील, सासू सासरे, आजी आजोबा, पणजोबा पणजी, खापर पणजोबा पणजी, सगळे लाईटमध्ये चाललेत. त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या गोष्टी समजून घेतल्या आपण आणि आता ते परत चाललेत. पूर्ण रिलॅक्स होऊन त्यांनी दिलेले आशीर्वाद, सगळ्या चांगल्या शक्ती आपण आतमध्ये घेतल्या आणि आपण शांत मनाने आता त्यांना निरोप देतोय. हळूहळू पूर्ण पिरॅमिड रिकामा झालाय. फक्त आपण सगळेजण शांतपणे ध्यान करताना दिसतोय.
त्या पिरामिडमध्ये पसरलेली शांतता, ते समाधान, सगळ्यांची तृप्तता, ह्यांनी आलेला त्या वातावरणातला गारवा पूर्ण अनुभवूया. त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या चांगल्या आठवणी सगळ्या आपल्या आतमध्ये साठवून ठेवूया. पूर्ण एकरूप होऊया चला तर आज आणि पूर्ण शांततेने सगळ्या चांगल्या गोष्टी, सगळे चांगले प्रसंग आठवून तुम्हाला मी आज सांगू इच्छितो त्या सगळ्यांना मनाने त्यांचे धन्यवाद मानूया. सगळे आत्ता उपस्थित राहिलेले सगळे देवी देवता, आपल्या सोबत असणारे, सतत आपल्याला साथ देणारे, सगळ्या आई वडील, सासू सासरे, जे जे पूर्वज आज उपस्थित होते, आपली मुलं, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानूया. Thank you, all divine masters, all divine guides, all divine angels, महाअवतार बाबाजी, योगानंद सरस्वती जी. Thank you, all divine energies, inner soul. सगळे देवी देवता, सगळे आकाश देवता, धरणी देवता, अग्नी देवता, वायू देवता, जल देवता, सगळ्यांचे कोटी कोटी आभार. तुम्ही पण सगळे उपस्थित असलेल्या तुमच्या पण सगळ्यांचे खूप खूप आभार. आजचं आपलं हे सेशन तुमच्या सगळ्यांच्या सहाय्याने खूप चांगलं पार पडलं.
सगळ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता ज्यांना ह्याच एनर्जीमध्ये राहायचं आहे त्यांनी तसेच राहा. ज्यांना बाहेर यायचं आहे त्यांनी सावकाश डोळ्यावर हात ठेवायचा. 5 आकडे मोजायचे. 5, 4, 3, 2, 1, 0. सावकाश डोळे उघडून देवाचे, सगळ्या आजूबाजूच्या परिस्थितीचे सगळ्यांचे आभार मानून सावकाश डोळे उघडा.